तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा जीव मुळातूनच मुक्त आहे, कधीही बद्ध नव्हता. पूर्वी बद्ध नव्हता, आताही बद्ध नाही आणि पुढेही कधी बद्ध राहणार नाही. स्वाभाविक रीतीने हा मुक्तच आहे, पण तरीही अज्ञानामुळे हा द्वैतामध्ये येतो. द्वैतामध्ये आल्यानंतर माझं तुझं, मी द्रष्टा, मी हे दृश्य, मी ज्ञाता हे ज्ञेय, अशा तऱ्हेने भेद करायला लागतो. द्वितीयात वय भयम भवती. दुसरं तुम्ही मानलत की तुम्हाला भय होणारच. स्वतः जर एकटे असाल तर जगात तुम्हाला भीती दाखवणारा कोणी नसतो. दुसऱ्याचं ओझं उचललं तर तुम्हाला क्लेश होणार, त्रास होणारच आहे. आपलं ओझं उचलण्यामध्ये कोणाला क्लेश होत नाही, त्रास होत नाही. प्रत्येक बालक 10 किलोचं ओझं उचलून रोज शाळेमध्ये जात असतो, त्याला ओझं वाटत नाही. उलट आपण मोकळ्या हाताने पुस्तकं बॅगेत भरून जातो, असं खेळत आनंदात तो जात असतो. कारण ते त्याचं स्वतःच हे आहे, ते ओझं नसतं. दुसऱ्याचं ओझं आपण उचललो की आपणाला क्लेश होत जातो. तेव्हा हे जे हा जो आपल्या भोवती जगत प्रपंच पसरलेला आहे, हा जगत प्रपंच आपणाला दिसतो, तो जन्माला आलेला आहे, मरतो, नष्ट होतो, मध्ये काही दिवस स्थितीमध्ये राहतो. त्याच्यामुळे हा अनित्य आहे. आणि अनित्य असून कार्य आहे हे कळतं. अनित्य असून जर कार्य आहे तर कार्याचं कारण असलं पाहिजे. कार्याची कारण दोन असतात, निमित्त कारण आणि उपादान कारण. निमित्त कारण आणि उपादान कारण असल्यानंतर मग या संपूर्ण जगाचं निमित्त कारण आणि उपादान कारण कोण आहे, असा प्रश्न मनीषी म्हणजे विद्वान लोकांच्या मनामध्ये येत असतो, ऋषी मुनींच्या मनामध्ये येत असतो. आणि त्यांनी अनुसंधान करायला सुरुवात केल्यानंतर जो निर्गुण निराकार परब्रह्म हे तत्व आपल्या समोर येऊन जातं. त्यांनी जे काही परमार्थामध्ये संशोधन केलं, अनुसंधान केलं, ते त्याचं सगळं तात्पर्य उपनिषदामध्ये आलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आणि उपनिषद आणि भगवद्गीतेचं तात्पर्य ब्रह्मसूत्रामध्ये आलेलं आहे. तेव्हा ज्या परमार्थाच्या साधकाला, ज्याचं अंतःकरण विशुद्ध झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये मुक्तीची आस लागलेली आहे, ज्याला वैराग्य आलेला आहे, ज्याला हा संसार टोचायला लागतो, नको नकोसा होतो, अशासाठी ऋषी मुनींनी आपल्या अनुसंधानाचं तात्पर्य जो भगवद्गीतेमध्ये, उपनिषदामध्ये आणि ब्रह्मसूत्रामध्ये लिहून ठेवलेला आहे, ही याला प्रस्थानत्रयी म्हणतात. काय म्हणतात? प्रस्थानत्रयी म्हणजे 3 मार्ग. प्रस्थान म्हणजे मार्ग, त्रयी म्हणजे 3 मार्ग म्हणतात. आणि या 3 मार्गाचा
परिचय आपणाला झाला पाहिजे. हे सगळी उपनिषद लिहिलेली आहेत ती संस्कृतमध्ये लिहिलेली आहेत आणि आपला उद्देश हा संस्कृतमध्ये असलेली उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे 3 ग्रंथ हिंदू धर्माचे आहेत, त्याचं चिंतन आपण करावं याच्यासाठीच आपल्याला संस्कृत शिकावी लागते. संस्कृत ही काही परकीय भाषा नाही. संस्कृत ही आपली मातृभाषा, ही आपली आई असते. तर आईची आई म्हणजे आजी असते आणि आईची आई म्हणजे आजी ही आपली जशी लाड करते आणि सुख देते, तशाच तऱ्हेने संस्कृत ही सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि ती तुम्हाला उपनिषद आणि ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता ह्या 3 गोष्टीचं ज्ञान करून देऊन तुमच्या जीवनामध्ये मुक्तीची पहाट आणून ठेवू शकेल. आम्ही ज्ञान मार्गामधील लोक क्रमाने संस्कृतचं व्याकरण, नंतर तर्कसंग्रह, तर्कशास्त्र, नंतर अर्थशास्त्र, नंतर सांख्यतत्व कौमुदी, नंतर पातंजल योग सूत्र, नंतर वेदांत परिभाषा, नंतर विचारसागर, नंतर पंचदशी, नंतर एकादश उपनिषद, नंतर भगवद्गीता, नंतर ब्रह्मसूत्र, एवढे 22 ग्रंथ आहेत. त्याच्याशिवाय तत्वबोध, आत्मबोध हा पण ग्रंथ आहे छोटासा. किंवा एवढे सारे ग्रंथ आपणाला शिकवून मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आपल्याला करायचं आहे, गुरुवर पूर्णपणे निष्ठा ठेवायची, गुरुवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आणि गुरु आपणाला कडेला लावतीलच अशा तऱ्हेने आपण विचार करावा याचा आणि निष्ठेने राहायचं. जितकी वर्ष लागतील, 5 वर्ष, 6 वर्ष, समजा 60, 70, 75, 80, 90 हे आपल्याला काही आयुष्य लाभलेलं असेल तर त्याच्यामध्ये 5-6 वर्ष परमार्थामध्ये दिली तर तुमच्या जीवनाचं कधीही वाईट होणार नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. हे अर्जुना, जो कल्याण मार्गाला लागलेला आहे त्याचं वाईट कधीच 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 होत नाही. देवाने तुम्हाला वेदांत साधना स्थलीमध्ये धाडलेला आहे आणि तुम्ही माझं ज्ञान शिका असं सांगितलेलं आहे. आता तुमचं कर्म एवढं वाईट असू नये की तुम्हाला इथून उठवून लावेल, असं काही कर्म वाईट असू नये. दुसऱ्या लोकांशी तुम्ही संपर्क ठेवू नका, तुमच्या मित्रांशी तुम्ही संपर्क ठेवू नका. ते तुम्हाला योग्य मार्गाला लावण्याच्या ऐवजी बिथरवून टाकतील, भ्रमामध्ये घेऊन जातील. आता माझ्याकडे आल्यानंतर एकावरच विश्वास ठेवायचा. स्वामीजीच आमचे करते धरते मार्गाला लावतेत. स्वामीजींनीच आपणाला मारायचं तर मारावं, तारायचं तर तारावं, अशा निष्ठेने तुम्ही राहायला पाहिजे. मध्ये तुम्ही काहीही विचार करायचा नाही की आता बस झालं, संस्थेमध्ये जातो, संस्थेमध्ये काय करतो, शिकतो, संस्थेमध्ये भक्ती शिकतो, हे करतो, मग मी कीर्तनकार होईन, मग मला जगायला पैसे मिळतील, असल्या गोष्टी तुम्ही करू नका. त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे. फायदा ह्याच्यामध्येच आहे की एक वेळ जसं तसं करून सगळा त्रास सहन करून
आजारपण, त्रास, सेवा या सगळ्या गोष्टी धरून सुद्धा तुम्ही जसं तसं हे ब्रह्मसूत्रापर्यंत हे ज्ञान घेऊन घ्या. तुमचं जीवन अगदी सुघट, सुफल, समाधानी अशा तऱ्हेचे जाईल. तुमच्या वाट्याला कधीही क्लेश येणार नाहीत. कोणी सांगितलं की तिकडे चल, ऋषिकेशला चल, कोणी सांगितलं चल तिकडे याला चल, आळंदीला चल, तर तुम्ही सांगायचं की नाही, मी 5-6 वर्ष स्वामीजीचं शिकायचं ठरवलेलं आहे. 5-6 वर्षानंतर मला वाटलं की आणखी शिकावं, तिकडे जाऊन भक्तीचं शिकावं, तर मी शिकेन. पण आता मध्ये मी काय येणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही स्मरण करून ठेवा, लक्षात करून ठेवा, लिहून ठेवा. तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये लिहून ठेवा. हा निश्चय लिहून ठेवा. ही 5-6 वर्ष जी काय आहे, जोपर्यंत वेदांत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, वेळ गमावणार नाही, घरी जास्त जाणार नाही. 6 महिन्यातून एकदा आपला 2-4 रोज जाऊन आले, बस त्यांना नमस्कार केले, बस झालं. मला शिकवत असतात, स्वामीजी स्वतः शिकवत असतात. तिथे पाठ जर चुकला तर मग पुढचं काही समजत नाही. म्हणून मी एवढेच दिवस तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही जास्त काही हे करू नका. मला सगळं खाणं पिणं सगळं तिकडे घरच्यापेक्षा चांगलं आहे. तुम्ही जन्मदाते आहेत म्हणून नमस्कार करायला आलोय. इथे किती स्वच्छता आहे, इथे किती शांतता आहे, इथे किती समाधान आहे. गावात गेल्यानंतर किती कल्लोळ असतो, किती घाण असते, किती किती जागोजागी पिटपिट असते, किती जागोजागी माशा असतात, सगळ्या असतात. तेव्हा गावाविषयी इतकं आकर्षण तुम्हाला असू नये. तुम्ही देवाच्या चिंतनामध्येच राहावं आणि देवाच्या चिंतनासाठी एवढी चांगली जागा तुम्हाला होल महाराष्ट्रामध्ये, होल भारतामध्ये कुठेही मिळू शकणार नाही. हे मी तुम्हाला लिहून देतो, दाखवून द्या मला. एकाच ठिकाणी जेवण, एकाच ठिकाणी राहणं, एकाच ठिकाणी शिक्षण, हे कुठेही नाही आहे. हे फक्त आमच्या हौसेने आम्ही केलंय. लोकांना कुठे जायला लागू नये, लोकांना 2-4 किलोमीटर फिरायला लागू नये, अन्नासाठी कुठे लोकांना फिरायला लागू नये. एकाच ठिकाणी बसावं, आपलं चिंतन करावं, आणखी काय काय करायचं असेल ते करावं. तुम्ही याच काळामध्ये जरी संस्कृत शिकत गेलात, क्रमाने ब्रह्मसूत्रापर्यंत शिकत गेलात, तरी तुम्हाला भजनाला काही बंदी नाही आहे. तुम्हाला ज्या कला आहेत वारकरी संप्रदायाच्या, मृदुंग आदी, त्याला काही विरोध नाही आहे. तो तुम्ही शिकलंच पाहिजे आणि तुम्ही चांगले पखवाजे बनले पाहिजेत, चांगले भजन गायक बनले पाहिजेत. आणि तुम्हाला बाकीचं जमलं नाही, काही जमलं नाही तरी काळकरी आणि चाली बोलणारे तुम्ही असले पाहिजेत. म्हणून भजनामध्ये सुद्धा तुम्ही काय करा, बसा, भजन, एक एक भजन सुरामध्ये पाठ करा, पखवाजाचे पाठ घेऊन घ्या. हे जे इथे जे आपण आलेलो आहेत, हा पुरुषार्थ करण्यासाठी आहे, आळसाने आणि झोपून राहण्यासाठी इथे आपण आलेलो नाही आहे. तर या ठिकाणी तरुण वय आहे, लग्न झालेलं नाही आहे, निश्चिंत आहोत, कसलीही चिंता आपल्याला या ठिकाणी नाही आहे. पुस्तकाची चिंता नाही, राहण्याची चिंता नाही, खाण्याची चिंता नाही, शिकवणाऱ्याची चिंता नाही. अशी ही जागा आहे. आळंदीला गेल्यानंतर किती अडचणी होतात याचा तुम्ही विचार करा. याच्यामध्ये सुद्धा गेल्यानंतर, हरिद्वारला सुद्धा गेल्यानंतर किती अडचणी असतात याचा तुम्ही विचार करा. या सगळ्या अडचणी जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि तुम्ही शिकावं, वेदांत शिकावा, हा त्याचा म्हटला हेतू आहे. कोणीही तुम्हाला भक्ती करू नका असं सांगत नाही. भक्ती तुम्ही करा, फक्त काय तोंडावर शिक्के मारून भक्ती होत नाही. तर भक्ती ही प्रत्यक्ष पूजा अर्चा
स्तुती या गोष्टी केल्या तर भक्ती होत असते. नुसते शिके मारून काही होत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. शिके नाही मारले तरी हरकत नाही, पण तिथे पूजा अर्चा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि त्या राहा. दुसरी गोष्ट, इथे एक गुरुकुल आहे आणि राम हा वसिष्ठाची सेवा करूनच राहिला आणि शिकला, आणि श्रीकृष्ण हा सांदीपनीच्या आश्रमात देखील सेवा करूनच राहिला. तेव्हा गुरुकुल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सेवा करावीच लागते. आपणाला या ठिकाणी सकाळी नाश्ता पाहिजे असतो, पोरांना नाश्ता घ्यावा लागेल, त्यांच्यासाठी तुम्हाला नाश्ता करावा लागेल. ज्या वेळेला कोणी आले नाही, पंगत आलेली नाही, त्यावेळेला प्रेमाने जाऊन, ओझं म्हणून नव्हे तर प्रेमाने जाऊन त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था तुम्हाला केली पाहिजे, वाढण्याची व्यवस्था तुम्हाला केली पाहिजे. याच्याशिवाय कधी काही आणखी काय कामं आले किंवा काय सांगितले, इथे झाडं लावा बाबा, थोडंसं हे करा असं सांगितलं तर या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. आणि असं केल्यामुळे आपल्या गुरुजीचं ऋण फिटलं जातं. नाहीतर ऋण आपल्या ह्याच्यावर डोक्यावर राहतं आणि ते फेडण्यासाठी मग आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तेव्हा इथे तुम्हाला सगळं फुकट राहा, फुकट जेवा, फुकट शिका, फुकट मुक्त व्हा असं सांगितलेलं आहे आणि अशा तऱ्हेने सोय उत्पन्न केलेली आहे. तुम्ही शिकलात, तुम्ही मोठे झालात, तुम्ही चांगले पक्वाजे झालात, काय झालात, तर तुम्ही सुद्धा व्रत घ्या. मी जे काय ज्ञान शिकलेलो आहे, मी जी काय कला शिकलेलो आहे, त्याचा मी व्यय करणार नाही, त्याचा मी विकणार नाही, अशा तऱ्हेने तुम्ही निर्णय घ्या. आणि मी पण वारकरी संप्रदायाचा अशाच तऱ्हेने फुकट समर्पण वृत्तीने देवाचा आणि धर्माचा प्रचार करीन, अशा तऱ्हेने तुम्ही निर्णय घ्या. आज जे मी सांगतोय पुस्तकामध्ये तुम्ही वयामध्ये तुम्ही लिहून घ्या आणि तो निर्णय घ्या. निश्चय केलेला आहे काय, 5-6 वर्ष मी इथे राहीन, शेवटपर्यंत मी ब्रह्मसूत्रापर्यंत शिकेन, मध्ये निघून जाणार नाही. आई वडिलांची आशा जास्त मी करणार नाही. आई वडिलांकडे फक्त 2-4 दिवस राहीन आणि मला जे काय माझ्या गुरुजींनी फुकट शिकवलेलं आहे त्याचं उरून होण्यासाठी मी सेवा चाकरी करेन. गुरुजीच्या विरोधी मी काही बोलणार नाही, आश्रमाच्या विरोधी काही मी बोलणार नाही आणि आश्रमाचा सतत मी काय राहीन, आश्रमाचा सतत मी सेवाधारी राहीन. अशा तऱ्हेने तुम्ही व्रत घ्या, अशा तऱ्हेने तुम्ही बोला. आणि त्याच्यानंतर जे मला फुकट शिक्षण मिळालेलं आहे, हे शिक्षण मी सुद्धा दुसऱ्यांना फुकटच देईन. मी त्याचा व्यवसाय करणार नाही, मी त्याचा धंदा करणार नाही. मी माझ्या बायकोचं पोट भरण्यासाठी, मी माझ्या पोरांचं पोट भरण्यासाठी, मी माझं पोट भरण्यासाठी त्यांना विकणार नाही, त्याच्यापासून पैसे कमावणार नाही. मला काही जर काय गरज असेल तर मी लोकांजवळ मागेन की मला मुलांना ठेवायचं आहे, त्याच्यासाठी मला पैसे द्या, मला घर बांधायचं आहे, हे मी सांगेन. पण मी माझी कथा, माझं ज्ञान हे विकणार नाही. अशा तऱ्हेने तुम्ही निश्चय केला पाहिजे. जे एवढे निश्चय तुम्हाला सांगितले, हे निश्चय तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. आणि तुम्ही एवढे लोक आलेले आहेत, ब्रह्मसूत्रापर्यंत एवढे टिकले पाहिजे. मी टिकणार, मी घाबरणार नाही, मी निघून जाणार नाही. मी पाठ करा म्हणून सांगितलं तर पाठ करेन. पाठ नाही कसं होईल होत असं मी श्लोकांना यांना विचारेन. पाठ का नाही होत, पाठ व्हायला पाहिजे असं मी त्यांना दम देईन आणि पाठ करायलाच लागेन, मी पाठ करेनच असा तुम्ही निर्णय घ्या. व्याकरण तुम्हाला पाठ करावंच लागतं. या विद्यार्थ्याला या विद्यार्थ्याला कष्ट सहन होत नाही, त्याला सुख कधीच मिळू शकत नाही. आणि ज्याला सुख पाहिजे आहे
त्याला विद्या मिळत नाही. आणि जो विद्यार्थी आहे त्याला सुख नावाची गोष्ट नसते. त्याला कष्टच करावे लागतात, त्याला गुरुची सेवा कराव्या लागतात, पाठांतर करावं लागतं, सगळ्या गोष्टी या त्याला कराव्या लागत असतात. तेव्हा कष्टाला आणि त्रासाला आणि सेवेला कधीच घाबरू नका. सेवा टाळू नका. दुसरा तुमचा सहकारी सेवा करतोय आणि तुम्ही उडाण टप्पू सारखे इकडे तिकडे फिरू नका. त्याने येऊन मला सांगता कामा नये तो येत नाही आहे, भांडी घासायची तो येत नाही आहे, असल्या गोष्टी तुम्ही करू नका. सगळ्यांनी मिळून प्रेमाने आपण सहाध्यायी आहोत, आश्रम कुल निवासी आहोत, अशा तऱ्हेने प्रेमाने राहा. चोऱ्या करणं, माऱ्या करणं, दुसऱ्याचं साबण घेणं, दुसऱ्याचं मोबाईल चोरणं, दुसऱ्याचे पैसे चोरणं, असले धंदे तुम्ही करू नका. त्याच्यामुळे तुमचं सगळं करिअर म्हणजे तुमच्या सगळं जे काय पुढे होणार आहे त्याचा सगळ्याचा नाश होतो. आश्रमात राहून चोऱ्या करणं, आश्रमात राहून दुसऱ्या काही गोष्टी करणं, आश्रमात राहून पाप करणं, ह्या भयंकर पाप आहे आणि त्याची मोठी शिक्षा तुम्हाला मिळते. तुम्ही या गोष्टीचा विश्वास ठेवा की पाप केलं तर तुम्हाला शिक्षाच होते आणि पुण्य केलं तर तुम्हाला फळच मिळतो, सुखरूप फळच मिळत असतं. या गोष्टी ठेवा. म्हणून आश्रम निवासी या दृष्टीने आपल्या तऱ्हेने भक्तिभावाने, प्रेमाने, श्रद्धेने, आनंदाने अशा तऱ्हेने तुम्ही राहिलं पाहिजे. आपल्याशी कुडत राहणं, आपल्याशी हे करणं, उगीच फसलो मी ह्याच्यामध्ये, नकोच करायचं. ज्यांना जायचं असेल त्याने आत्ताच जावं. नाही मला हे शिकायचं नाहीये म्हणून ज्यांना वाटत असेल त्याने आत्ताच निघून जावं. पण मध्येच अर्ध व्याकरण झालं, अर्ध तर्कसंग्रह झाला, मध्येच बुद्धी खराब करणं, याच्यामुळे आपलाही नाश होतो आणि समोरच्या माणसालाही दुःख होत असतं. आपणाला दुःख झालं ही गोष्ट वेगळी आहे. आचार्याला दुःख होणं, आचार्याला त्रास होणं, आचार्याच्या मनामध्ये क्लेश होणं, ह्याच्यामध्ये डबल तुम्हाला त्याच्या मनातून काही बोललं गेलं तर ते आपणाला बाणासारखं आपणाला लागून जात असतं. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही टाळा. स्वामीजीने सांगितलं हे करा रे, तर ते करा, ताबडतोब करायचं असतं. आणि ही ताबडतोब करणं हीच स्वामीजीची सेवा आहे. तेव्हा ही झालं कसं राहायचंय हे तुम्हाला सांगितलं आहे. इथे कोणी कॉलेजमधला विद्यार्थी नाही आहे. कॉलेज सारखं इथे शिक्षण दिलं जात नाही. कॉलेजची वृत्ती इथे नसतं. पैसे घेऊन इथे काही शिक्षण दिलं जात नाही. कोण कोणाचा मिंधा नसतो. आम्ही तुमचे मिंदे नाहीत आणि तुम्ही आमचे मिंदे नाहीत. तुम्हाला शिकायचं असेल तर थांबायचं, नाही शिकायचं असेल तर निघून जायचं. आणि आम्हाला तुम्हाला शिकवायचं असेल तर आम्ही शिकवणार, आम्हाला नाही शिकवायचं असेल तर आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. कारण गुरु आणि शिष्य हे नातं होण्यासाठी ते नातं पाळावं लागतं, ते नातं सांभाळावं लागतं, त्या नात्याचं रक्षण करावं लागतं आणि त्याप्रमाणे आपल्या मनाची वृत्ती ठेवावी लागते. त्याप्रमाणे आपलं सदैव आपली चर्या आचार्याच्या पायाजवळ डोकं आपण ठेवावं लागतं. आचार्याच्या वर श्रद्धा ठेवावी लागते, आचार्यावर प्रेम करावं लागतं, आचार्याची सेवा करावी लागते. भगवद्गीता आपण शिकली असेल तर त्याच्यामध्ये एक वचन आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शन. तुला जर वेदांत शिकायचं असेल, आत्मतत्व जाणून घ्यायचं असेल, तत्वज्ञान करून घ्यायचं असेल तर तत्वदर्शी आचार्याकडे तू जा, त्यांना प्रणिपात कर, लोटांगण घाल, साष्टांग नमस्कार कर, त्यांची सेवा कर आणि त्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला प्रश्न विचार आणि ते तत्वाला जाण, त्या तत्वाला तू जाणून घे. हे तत्वदर्शी हे साधे काही आचार्य प्रोफेसर नसतात, ते तत्वदर्शी असतात. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार केलेला असतो, ब्रह्मतत्वाला जाणून घेतलेलं असतं. तेव्हा ते तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तत्व याचा अर्थ सत्य काय आहे
आणि तत्वज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान. ते सत्याचं ज्ञान तुला ते आचार्य लोक करवतील, जे तत्वदर्शी आहेत, श्रोत्रिय आहेत, वेद त्यांनी वाचलेला असतो, श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, असे लोकच तुला काय करतील, त्याचा उपदेश करतील. या ठिकाणी शिष्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे, आचार्याचंही कर्तव्य सांगितलेलं आहे, आचार्य कसा असावा हे सगळं सांगितलेलं आहे. शिष्याने काय करावं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सेवा कर, त्यांना साष्टांग नमस्कार कर, आणि ज्या वेळेला सोय असेल त्यावेळेला न भिता त्यांना प्रश्न विचार. या 3 गोष्टी शिष्याला सांगितलेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने जो शरणागत होऊन तुमच्या पायाशी आलेला आहे त्याला तुम्ही तुमचं खाऊ घालून, तुमचा निवास देऊन, तुमचं सगळं प्रेम देऊन त्यांना तुम्ही शिकवलं पाहिजे, कृतार्थ केलं पाहिजे. ही आज्ञा आचार्यासाठी देखील केलेली आहे. जो सेवाभावाने तुमच्याकडे आलेला आहे त्याला तुम्ही परतवू नका, विनमुख करू नका, त्याला तुम्ही शिकवा आणि त्या शिकवून त्याला कृतार्थ करा, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा धन्यता येऊन देत. धर्माचे 22 ग्रंथ तुम्ही इथे राहिल्यानंतर, निष्ठेने राहिल्यानंतर, श्रद्धेने राहिल्यानंतर 22 ग्रंथ तुम्हाला शिकायला मिळतील. 22 ग्रंथ धर्माचे. कोण तुम्हाला सगळ्या ठिकाणी जाऊन बघा, मुंबई, दिल्ली, आळंदी, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, 22 ग्रंथ तुम्हाला कोण शिकवतो, कोण शिकवायला तयार आहे. आणि एवढं आपल्या आयुष्यामधलं समर्पण शिष्यासाठी कोण आचार्य करायला तयार आहे, हे बघून घ्या जरा. तुम्हाला सगळेजण आपापल्यासाठी निघालेले आहेत, आपल्या महत्वासाठी, आपल्या शक्तीसाठी, आपल्या सन्मानासाठी निघालेले आहेत. समर्पण वृत्तीने शिष्यांना 22 ग्रंथ शिकवायला कोण तयार आहेत? आता बघा तुम्ही, 7 वाजल्यापासून माझी 11:30 वाजेपर्यंत माझा वेळ जाणार आहे. हा वेळ जाणार आहे, तर हा वेळ आम्हाला ते व्यसनच असतं, शिकवण्याचं व्यसन असतं. त्याच्यामुळे आम्ही शिकवत असतो. शिकवणं हे तुम्हाला तुमची वृत्ती, जगण्याचं साधन, तुम्हाला आनंदाचं साधन, हे जे समर्पित लोक आहेत त्यांनाच वाटत असतं. दुसरे हे शिकवत असतात, हे पगारासाठी शिकवत असतात. आम्ही पगारासाठी शिकवत नाही. आम्हाला फक्त एवढंच वाटतंय की आम्ही आमच्या जीवनामध्ये धन्य झालो, तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये धन्य व्हावेत. आम्हाला सुख मिळालं, तेच तुम्हाला सुख मिळावं. महालाभ फोकाफोकी असं तुम्ही म्हणतात. त्याप्रमाणे हा जो तत्वज्ञानाचा महालाभ आहे, हा महालाभ तुम्हाला फुकट मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही निश्चय करा की मधूनच मी उठून जाणार नाही, मधूनच मी निघून जाणार नाही, मधूनच दुसरीकडे जाणार नाही, दुसऱ्या कोणाचं ऐकणार ना, आई बापाचं याविषयी मी काय ऐकणार नाही, दुसऱ्या मित्राचं मी काय ऐकणार नाही. कोणी सांगितलं मी तुझ्या आनंदीत सोय करतो, मी तुझं सगळं करतो, तिथे चल, तिथे तू संस्थेमध्ये जा. तर संस्थेमध्ये तुम्ही हे सगळं पूर्ण केल्यानंतर बाकीचे लोक गेलेत, तशा तऱ्हेने जाऊ शकता, अगदी इच्छाच असली तर. इथे तुम्हाला कृतार्थ केल्यानंतर दुसरं कशाची काही गरज असता कामा नये. पण तुम्हाला तो गरज वाटते, याचा अर्थ तुमच्याजवळ वैराग्य नाही, याचा अर्थ तुम्ही धन्य झाले नाही, याचा अर्थ तुम्ही कृतार्थ झाले नाही. तुमच्या मनामध्ये भक्ती वगैरे केली तर तिथे जर आळंदीला गेलो तर मला कीर्तन करता येईल. कीर्तन कशासाठी? धन मिळण्यासाठी. धन कशासाठी? लग्न करण्यासाठी. लग्न कशासाठी? पोराबाळासाठी. पोरबाळ कशासाठी? त्यांची पोरबाळ करण्यासाठी. म्हणजे तुम्ही वाढवणार काय? संसारच वाढवणार ना. तिथे जातायत, एकदा तुम्हाला कृतार्थ केलं मग तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा आळंदीला जाण्याची गरज नाही. आता कीर्तन शिकायचं असेल तर प्रमाण शिकावं लागतील, तर ती तुम्ही प्रमाण आज या ठिकाणी सुद्धा बसून रोज भजन म्हटलीत की तुमचे प्रमाण पाठ होतात. ही तुम्हाला पाठ झाल्यानंतर
कीर्तनाची थोडी शैली शिकायची असते, ती तुम्ही शैली शिकलीत की तुम्हाला होणार. तुम्हाला एवढा मोठा ठेवा दिला जातोय, 22 ग्रंथाचा ठेवा दिला जातोय. त्याच्याशिवाय आपली गाथा आणि ज्ञानेश्वरी ही तुमच्या जवळ असलीच पाहिजे आणि ती तुम्ही वाचत जावा ज्या वेळेला, त्यावेळेला तुम्हाला प्रमाण, ओव्या बिव्या सगळं तुम्हाला मिळत जाईल. हरिपाठ हा एक मोठा ठेवा आहे. हरिपाठ तुमचा पाठ झाला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप प्रमाण आहेत. दोन्ही हरिपाठ पाठ झाल्यानंतर मोठा ठेवा तुम्हाला मिळून जाईल. तेव्हा सांगण्याचं गोष्ट काय की 6 वर्षानंतर तुम्ही मस्त चांगल्या तऱ्हेने असे विनयशील, अहंकारी नव्हे तर विनयशील, समर्पित, देवभक्त, ज्ञानी अशा तऱ्हेने तुम्ही 6 वर्षानंतर होऊ शकता. शर्त एवढीच आहे की तुम्ही मध्ये इकडे तिकडे जाण्याचा प्रकार करू नये. ही झाली भूमिका झालेली आहे की तुम्हाला कसं वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आज मी सांगितलं या सगळ्या गोष्टी तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. घरी गेल्यानंतर लिहून काढा आणि घरी म्हणजे आपल्या कमऱ्यामध्ये गेल्यानंतर आळसा दिवस काढू नका. आळसामध्ये दिवस ओढू नका. तर भजन, चिंतन, मनन, पठन, पाठन या गोष्टी तुम्ही राहिला पाहिजेत. ह्याच्यासाठी वेदांत साधना स्थली असं नाव दिलंय. वेदांताची साधना करण्याचं ठिकाण अशा तऱ्हेने याला दिलेलं आहे. इथे उच्छृंखलपणा नाही पाहिजे. एकमेकाची मजाक नाही करता कामा नये. एकमेकाला त्रास देता कामा नये. सगळ्यांना आनंदामध्ये घेतलं पाहिजे. जे करायचं आहे ते आपण सगळ्यांनी मिळून करू. आपलं अंग चुकवायचं नाही आहे. तुम्ही गोरे गोमटे दिसले म्हणजे काही चांगले आहेत अशातली गोष्ट नाही. तर तुम्ही काळे बाळे असले पण तुमचं जर वर्तन चांगलं असेल तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा सगळा भूतकाळ हा भविष्यकाळ हा तुमचा चांगला जाणार आहे. अशा लोकांकडे तुम्ही बघा. इथेही तुम्हाला दिसतील. तो योगेश महाराज आहे. तो बघा कसा सेवा करतो. कुठेही गेला तर पुढे राहतो. कधी मागे राहत नाही. कधीही आपला जीव चुकवत नाही. सगळ्याच्या पुढे राहतो. कठीणातली कामं तो करायला लागतो. हे तुम्ही बघा. अशी जी माणसं आहेत ना, ही माणसं आपले आदर्श असतात. जे ढोंगी, लबाड, सुस्त, आळशी हा आपल्या जीवनाचा आदर्श कधीच असू शकत नाही. बुद्धिमत्ता वाढवायची असते. तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी योग्य बनवलं जाईल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जी शक्ती आहे ती शक्ती, सामर्थ्य हे तुम्हाला या ठिकाणी 7-8 वर्षामध्ये दिलं जातं. ही शक्ती आम्हाला मिळाली, ही शक्ती तुम्हालाही मिळू शकते. आता पुस्तक आणून द्या. पुस्तक कुठे? सायकल चालवायची असेल तर पहिल्यांदा आपला तोल आजूबाजूला जातो, आपण पडतो, आपली ढोपरं फुटतात, आपली कोपरं फुटतात. पण एकदा सायकल चालवण्यामध्ये आपण कुशल झालो किंवा हँडल सुद्धा न धरता आपण सायकल पॅडल मारून सायकल पुढे नेत असतो. आपण पोहायला शिकताना सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये आपणाला आपला नाकातोंडामध्ये पाणी जातं. आपण बुडून जाऊ असं आपणाला वाटून जात असतं. पण सुरुवातीला तसं होतं. नंतर एकदा आपण त्याच्यामध्ये प्रवीण झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज आणि सुलभ आणि आनंददायी वाटत असतात. आपण वरून कुदत असतो, सूर मारत असतो, उलटे आपण पोहू शकत असतो. आपण त्या ठिकाणी आसनं करू शकतो आणि पोहू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण आनंद त्याच्यामधून घेऊ शकत असतो.
तशा तऱ्हेने लघु सिद्धांत कौमुदी ही तुम्हाला पंचसंधी आणि सुबंध प्रकरणापर्यंत अत्यंत कठीण वाढेल. हे काहीतरीच आहे, समजतच नाही, डोक्यावरून जातं, अशा तऱ्हेने तुम्हाला वाटेल. पण एकदा का तुम्ही सुबंध प्रकरण पूर्ण केलं की मग पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत सुलभ आणि सहज होऊन जातात. आणि तुम्ही जशा तऱ्हेने प्रवीण झालेला पोहणारा माणूस आरामात उलटा सुलटा कसाही सूर मारून पोहत असतो, तशा तऱ्हेने तुम्ही पोहाल. प्रत्येक ग्रंथ सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कठीणच वाटेल, पण नंतर हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सुलभ होतील. तेव्हा माझं सुद्धा स्वरूप कुठलंही मूल आल्यानंतर त्याला ते भयप्रदच वाटत असतं, पण ज्या वेळेला मी त्याला खाऊ दिलं, सगळं दिल्यानंतर त्याला वाटतं की हे चांगले. तशाच तऱ्हेने प्रत्येक ग्रंथाचं असतं. लघुसिद्धांत कौमुदी हा मुळामध्ये कुठला ग्रंथ आहे? मुळामध्ये संस्कृतचा ग्रंथ आहे. संस्कृत ही आपली मातृभाषा नाही, दुसरी भाषा आहे. तर त्या संस्कृत भाषेमधलं व्याकरण शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदी हा ग्रंथ आपल्याला शिकावा लागणार आहे. आणि लघुसिद्धांत कौमुदी हा एक शास्त्रीय ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये शब्दाची व्युत्पत्ती कशी होते, शब्द कसे तयार होतात, हे सगळं आपल्याला शिकवलं जाणार आहे. त्याच्यामुळे शब्द कसे तयार होतात संस्कृत मधले हे आपल्याला शिकण्यासाठी लघुसिद्धांत कौमुदी हा ग्रंथ आपल्याला शिकावा लागेल. लघुसिद्धांत कौमुदी हा ग्रंथ कोणाचा आहे सांगा बरं? लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये वरदराजन. कोणाचा आहे? वरदराजन, होय ना? बरोबर आहे ना? भट्ट न्यायशास्त्राचा आहे. वरदराजन यांनी हा काय केलेला आहे, लघुसिद्धांत कौमुदी हा ग्रंथ बनवलेला आहे. याच्यामध्ये 1275 सूत्र आहेत. हे 1275 सूत्र आपणाला कंठ करून टाकायचे आहेत. आत्ताच तुम्ही कंठ करायला लागा. रोज 25 सूत्र, रोज 50 सूत्र अशा तऱ्हेने कंठ केलात तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये सुद्धा सगळी सूत्र कंठ करणारी माणसं आहेत. 2-2.5 महिन्यामध्ये सगळी सूत्रकंठ करून दाखवणारी माणसं आहेत, साधक आहेत. माझ्याकडे होते तेव्हा तुम्ही पण ही सूत्र बरोबर कंठ केली पाहिजे, त्याची वृत्ती पण कंठ केली पाहिजेत. आणि तुम्हाला आता झोप नाही, तुम्हाला आता विश्रांती नाही, तुम्हाला आता आडवं पडता येणार नाही, आळसात राहता येणार नाही. तुम्ही मला सांगायचं नाही पाठ होत नाही, तुम्ही मला सांगायचं नाही पाठ झालं नाही, अशी गोष्ट सांगायची नाही, पाठच करून दाखवायचं आहे. तो हा ग्रंथ वरदराजन यांचा लघुसिद्धांत कौमुदी. लघु हे ह्याच्यासाठी लिहिलेलं आहे कारण मूळ ग्रंथ सिद्धांत कौमुदी हा आहे. मूळ ग्रंथ कोणचा? सिद्धांत कौमुदी. सिद्धांत कौमुदी हा ग्रंथ कोणी केलेला आहे? भट्टोजी दीक्षित. कोणी केलेला आहे? भट्टोजी दीक्षित यांचा ग्रंथ कोणचा? सिद्धांत कौमुदी. आणि सिद्धांत कौमुदीचं व्याकरण आहे, हे व्याकरण कोणी निर्माण केलेलं आहे? हे व्याकरण पाणिनीने निर्माण केलेलं आहे. पाणिनीवर कोणता ग्रंथ केलेला आहे? पातंजल महाभाष्य. या पतंजलीने महाभाष्य नावाचा ग्रंथ केलेला आहे. आणि त्याच्या पुढे रूप बनवण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी भट्टोजी दीक्षितने केलेल्या आहेत. पण भट्टोजी दीक्षित ने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 3,375 सूत्र आपल्याला पाठ करावी लागतात. एवढा सूत्र पाठ करायला लागू नये म्हणून वरदराजनने आपल्यावर काय केलेली आहे, कृपा केलेली आहे. आणि त्याने
1275 सूत्राचा हा ग्रंथ आपल्या हातात दिलेला आहे. आम्ही सगळी माणसं दुसरा कुठलाही ग्रंथ न शिकता वेदांतात प्रवेश करायचा तर पहिलं व्याकरण आम्ही करत राहतो आणि व्याकरण शिकण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही ग्रंथाची गरजच नाही आहे. कारण व्याकरण हे केवळ आणि केवळ पाठच करायचं असतं. त्यामुळे पाठ करणाऱ्या गोष्टीला पाठ करणारा माणूसच लागत असतो. व्याकरणासाठी दुसरं काही लागत नाही. पाठांतर लागतं. ते पाठांतर जर तुम्ही केलात तर तुमच्यासाठी व्याकरण हा ग्रंथ फार कठीण राहणार नाही. पण पाठ करण्यामध्ये जर तुम्ही आळस केलात, कंटाळा येतो, हे येतो, नाही होत, पाठ होत, असं नाही. तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी सांगतो की 42 वर्ष हे काही पाठांतराचं वय नाही आहे. हे तर तुम्ही रिटायरमेंटच्या जवळचं वर्ष आहे ना. पण 42व्या वर्षी मी लघुपाठ केलेली आहे आणि लघुपाठ करताना मी सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत झोपायपर्यंत मी लघु रटत होतो. मी मी लघु रटलो. मी लघुचं पारायण केलं. जशा तऱ्हेने याचं पारायण करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, तशा तऱ्हेने मी लघुचं देखील पारायण करत असायचो. शेवटी ज्या वेळेला पाठ झालं त्यावेळेला पुस्तक बंद करून भगवंताला संपूर्ण लघु सुनावली आणि मग मी ऋषिकेशला गेलो आणि पुढचे ग्रंथ शिकलो. तेव्हा लघु ही महत्वाची गोष्ट आहे आणि सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही सतत लघु घोटत 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 राहायचे. ते घोटत घोटत राहिलं. मला पाठच व्हायची नाही सूत्र. मला ते सगळं पाठच व्हायचं नाही. तरी पण मी म्हटलं नाही, मला शिकायचं आहे, मला वेदांत शिकायचं, मी शिकणारच. कसं येत नाही तुम्ही बघूया. त्याप्रमाणे मी पाठांतर केलं. पाठांतर केल्यानंतर देवाने माझ्यावर प्रचंड कृपा केली. सगळेच ग्रंथ मला लावून दिले. आता याचं जे मंगलाचरण आहे हेच मी करतोय. मंगलाचा अर्थ काय? मंगल व्यवहार. मंगल व्यवहार कधी करायचा? कुठलं मोठं कार्य करायचं असेल त्याच्या अगोदर भगवंताचं नाव घेणं, भगवंताची पूजा करणं, भगवंताचं स्मरण करणं आणि भगवंताला ते सगळं वाहणं, याला मंगलाचरण म्हणतात. मंगलाचरण तुम्ही केल्यानंतर तुम्ही आस्तिक लोक, वैदिक लोक आहात हे समजून येतं. तुमचा ग्रंथ हा आस्तिक लोकांचा ग्रंथ आहे हे समजून येतं. मग नास्तिकांचा ग्रंथ वाचायचा नसतो. आस्तिकांचेच ग्रंथ वाचायचे असतात. हा आपला निर्णय आहे. त्याच्यामुळे जर मंगलाचरण केलेलं आहे तर तो हिंदू आहे, तो वैदिक तो वैदिक आहे हे आपल्याला कळतं. तर या ठिकाणी मंगल आचरण केलेलं आहे. नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदीं. तो वरदराजन सांगतायत, हा लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ मी करतोय. म्हणजे सिद्धांत कौमुदीची लघु आवृत्ती. काय? सिद्धांत कौमुदीची ही लघु आवृत्ती मी करतोय. काय करून? नत्वा, नमन करून. कोणाला? सरस्वती देवी. सरस्वती देवी कैसी? शुद्ध और गुण्याम, गुणी, शुद्ध आणि गुणी अशी सरस्वती देवी आहे. त्या सरस्वती देवीला नत्वा म्हणजे नमस्कार करून काय करतोय? लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ मी करतोय. करोमी अहम, मी करतो आहे. बरोबर आहे? कशासाठी? काय या ग्रंथाचा उपयोग काय? पाणिनीय प्रवेशाय. पाणिनीय म्हणजे पाणिनीचं व्याकरण. पाणिनीच्या व्याकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी साध्या सुध्या माणसाला व्याकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी व्याकरणामध्ये
श्रेष्ठ बनवण्यासाठी हा लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ मी करत आहे. मी म्हणजे वरदराजन. आणि त्याच्यासाठी मी अगोदर जी देवी आहे, जी शुद्ध आहे, जी गुणी आहे, अशा सरस्वती देवीला मी नमस्कार करतोय आणि हा ग्रंथ करतोय, असा याचा अभिप्राय आहे. याचा सगळ्याचा अभिप्राय काय? मी वरदराजन लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ करतोय आणि या ग्रंथ करण्याचं कारण साधकाला पाणिनीय व्याकरणामध्ये प्रवेश करून देणं हा आहे. पण त्याच्यासाठी अगोदर मी काय करतोय, जी शुद्ध आहे, जी गुणी आहे, अशी जी सरस्वती देवी आहे, तिला मी नमस्कार करतो. याला नमस्कारात्मक मंगल म्हटलेलं आहे. हे नमस्कारात्मक मंगल केलेलं आहे. उद्यापासून आपण सगळ्या टेबल वगैरे मांडून सगळ्या गोष्टी करून मी तुम्हाला शिकवतो. सहज सोपं शिकवतोय. फक्त तुम्हाला काय केलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. आजच जाऊन काय ऐ ओण रिलिक ए ओंग ए ऐ औच हयवरट लण यमगणनम जभय गडदश जब गडदश खप छटतव कपय शससर हल. ही 14 सूत्र तुम्ही आज पाठ करून येऊन जावा, आहे ना. मी काय उद्यापासून त्याच्यामध्ये प्रवेश करवणार नाही. मी माझ्या पद्धतीने ही सूत्र कशी बनलेली आहेत, या सूत्राचा काय उपयोग आहे, या सूत्रांमधून प्रत्याहार नावाचे 2 अक्षराचे प्रत्याहार कसे काय निर्माण होतात, आणि हे सगळं काही विचित्र नाही आहे. हे जे आपण शिकतो तेच सगळं आहे. फक्त त्याला थोडंसं उलट सुलट रचना करून त्याला व्याकरणामध्ये बसवलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगेन. म्हणून उद्या काय मी सूत्र तुम्हाला विचारणार, 3-4 दिवस तुम्हाला मिळतील. या 3-4 दिवसामध्ये तुम्ही सूत्र कंठ करून यायचे. समजलं? ज्यावेळेला मी त्याचं हे करेन, उच्चारण करेन, त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता उच्चारण करून दिलेलं आहे. ही सूत्र जाऊन सुरुवात करायची. झालं? ठीक आहे मग. ओम पूर्णमदः पूर्णस्य पूर्णमादाय ओम शांती शांती. शंकरं शंकराचार्य